व्यवस्थापन सगळ्यांना पुरेसं आणि इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन पाणी मिळलं पाहिजे, हाही आपण याच्यामध्ये हे केलं. सुप्रशासन देण्याची एक खात्री मी या निमित्ताने सर्व नागरिकांना देतो की एक दर्जेदार प्रशासन या मार्फत आपल्याला आम्ही देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. पर्यावरण संरक्षण, आज आपल्याला बघत आहेत की वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात परिणामांना सामोरं जावं लागतं आणि मुळे पर्यावरणाच्या बदलासाठी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीचे काम यामध्ये करणार आहोत. आणि याच्या सर्व बरोबरच पायाभूत सुविधा ज्या लागतात नियोजित शहर म्हणून ते आपण याच्यामध्ये करत आहोत. हे जे बजेट अर्थसंकल्प सादर करताना असताना एक थीमॅटिक आहे की थीम्स काय आहे त्याच्यावर आम्ही जास्त भर दिला की काय करणार आहोत. कारण आपण ज्यावेळेस फक्त आकडेमोड न करता नेमकं काय साध्य होणार आहे या बाबत मी आपल्या मार्फत हे करतो. वित्तीय सुधारणामध्ये उत्पन्न वाढीकरता विशेष कार्यबलाची स्थापना केलेली आहे आणि त्यानुसार जे काही आपल्याला अधिकाधिक उत्पन्न कशा पद्धतीने वाढेल याच्याकडे लक्ष दिलं जाणार आहे. कर वसुली करता कडक धोरण आणि उपाययोजना याच्यामध्ये करता जाणार आहेत. त्याच्याशिवाय आपण जे काही आपल्या ज्या मालमत्ता हस्तांतरित होण्यासाठी सुद्धा अडचण येते मला ही लक्षात आली, त्यामुळे आपण IGR बरोबरच डायरेक्ट इंटिग्रेशन करणार आहोत. एकदा मालमत्तेचं रजिस्ट्री झाली की त्याचं हस्तांतरण सुद्धा शक्य होईल आणि जसं आपलं 7/12चं म्युटेशन होतं तशा पद्धतीची आपली मालमत्ता सुद्धा हस्तांतरित होईल. त्यामुळे नागरिकांना याच्यामधून खूप मोठी सुटका आणि ह्या त्रासामधून होईल असे मला माहिती आहे. एक गतिमान आणि प्रभावी वसुली करता एक स्वतंत्र संस्थेची आपण नेमणूक करत आहोत. लिडार सर्वे आपण केलेला आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ आपल्याला 50,000च्या वर मालमत्तामध्ये वापर बदल किंवा क्षेत्र बदल मध्ये लक्षात आलेलं आहे. तर यांचं ग्राउंड व्हेरिफिकेशनचं काम सुरू केलेलं आहे आणि मला खात्री आहे की याच्यामार्फत मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी याच्यामध्ये उपलब्ध होणार आहे. व्यावसायिक मालमत्ता ज्या महानगरपालिकेच्या आहेत त्यांचं सर्वेक्षण करून त्या वापरात मोठ्या प्रमाणात आणण्याचं ऑलरेडी आम्ही अशा मालमत्ता 50 मालमत्तांचं सर्वेक्षण पूर्ण झालंय आणि त्या मालमत्ता सुद्धा पुन्हा वापरात येणार आहे. आपल्याला जाहिरातीचं एक चांगलं उत्पन्नाचं, कारण ज्यावेळेस आता बदलत्या परिस्थितीमध्ये जाहिरातीला खूप अनन्यसाधारण महत्व आलेलं आहे आणि ह्या जाहिरातीचं कशा पद्धतीने चांगलं आपल्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणं याच्यासाठी पण आपण हे करतो. त्याच्याशिवाय आपलं दायित्व जे आहे मर्यादित राहील असा एक आम्ही याच्यामध्ये कटाक्षाने प्रयत्न करणार आहोत. नेहमीच असं होतं की कुठल्याही बाबीमध्ये वित्तीय शिस्तीचं मी ज्यावेळेस म्हणलं की जमा खर्चाचा आपण ताळमेळ घालणं गरजेचं असतं आणि त्यामुळे जमा खर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी ह्या वर्षी दर महिन्याला लागणाऱ्या खर्चाचे नियोजन करण्यात येईल. तेवढाच निधी संबंधित विभागांना दिला जाईल. त्यामुळे मंथली कॅश फ्लो सिस्टीम राहील. म्हणजे जरी वर्षाची तरतूद असेल तरी महिन्यामध्ये त्याला नियोजन करावं लागणार आहे त्या खाते प्रमुखांना. त्या महिन्याची तरतूद त्या महिन्यामध्ये उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे कुठलाही अनाठाई खर्च होणार नाही याची निश्चितपणे जबाबदारी होईल. आणि सर्व जरा ऑनलाईन पद्धतीने काय असतो की कागदामध्ये काय लपून बसलेलं असतो आपल्याला दिसत नाही, पण ज्यावेळेस आपण हे ऑनलाईन तंत्रज्ञानाचा वापर केला तर एका डॅशबोर्डवर ही सगळी माहिती येते. कुठल्या विभागामध्ये किती खर्च झालाय, किती कामं मंजूर आहे, त्याची प्रगती काय आहे, याचं एक नियोजन आपण याच्यामध्ये करतो. शिक्षणामध्ये मी आपल्याला जसं म्हटलं की मी माझे पहिल्यापासून दृष्टिकोन राहिला की दर्जेदार शिक्षण हे सगळ्यात महत्वाचा पाया आपला. आज जर आपण सगळे आज इथं उपस्थित आहोत ते शिक्षणामुळे उपस्थित आहोत. त्यामुळे एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून विकास होण्याच्या दृष्टीने चांगलं शिक्षण आपल्या याच्यामध्ये अटल लॅब आपण शाळेमध्ये हे करत आहोत, सुरू करत आहोत. त्याच्यामध्ये कम्प्युटर लॅबचं सुद्धा, कारण आज आपण जवळ डिजिटल वर्ल्डमध्ये आहोत तर सगळ्या शाळांमध्ये आपल्याला सगळ्या मुलांना चांगलं दर्जाचं आपण कम्प्युटर लॅब CBSE शाळांची ज्या 3 शाळा सुरू आहेत त्यांच्याही मध्ये दर्जेदार सुविधा आणि त्यांच्या मान्यता घेऊन हे होती. सायन्स पार्कचं आपल्याला निश्चित माहिती आहे की मला कल्पना आहे की हा 3 ते 4 वर्षापासून प्रकल्प सुरू झाला आणि तो पूर्णत्वास येत नाही. परंतु ह्या वर्षी मी तुम्हाला खात्री देतो की त्याचं सिव्हिल वर्क जे आहे ते पुढील 5 ते 6 महिन्यामध्येच कंप्लीट होणार आहे. याच्यामधले जे एक्झिबिट आहे त्याच्यासाठी ऑलरेडी प्रक्रिया सुरू केली आणि नेहरू सायन्स सेंटर बरोबर माझी ऑलरेडी आम्ही बैठक घेतली. एक आम्हाला नॉलेज पार्टनर म्हणून नेहरू सायन्स सेंटर हे राहील. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सुद्धा आपलं सायन्स पार्क जो आहे चांगल्या पद्धतीने आपण डेव्हलप करू आणि तो तातडीने जनतेसाठी विथ एक्झिबिट आपल्याला मिळणार आहे. त्याच्याबरोबर आपण शिक्षणामधले मुलागामी बदल आहेत की शिक्षणामध्ये आज आपण बघितलं असेल तर लर्निंग आउटकमवर आपण जे काय फलनिष्पत्ती काय आहे, आपण जर अध्ययन निष्पत्ती मी शिकवल्यानंतर मुलाला किती समजलं हे सुद्धा महत्वाचा घटक असतो. त्याच्याकरता एक प्रथम नावाची संस्था आहे ती देशाभरामध्ये असर नावाचा रिपोर्ट आपल्याला सर्वांना ज्ञात असेल की ती शैक्षणिक गुणवत्तेचं मूल्यमापन करते. या संस्थेमार्फत प्रत्येक विद्यार्थ्याचं मूल्यमापन होणार आहे, शिक्षकांचं मूल्यमापन होणार आहे.
याच्यामुळे शिक्षकामध्ये कुठल्या क्षमता कमी आहेत त्यांचं प्रशिक्षण देऊन आणि मुलांमध्ये कुठले अध्ययन निष्पत्ती ते कमी आहेत त्याच्यावर विशेष लक्ष देऊन सर्व मुलं एक चांगल्या गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतील याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय. आपल्याला सर्वांना माहिती आहे की मी ज्यावेळेस रुजू झाल्यानंतर सुद्धा गणवेश आणि विद्यार्थ्यांना साहित्य मिळण्यामध्ये दिरंगाई होत होती. आपण गणवेशचं 2 वर्षाचा निविदा फायनल करून मागच्या वर्षी गणवेश दिले. ह्या वर्षी टेंडर झालेलं असल्यामुळे या वर्षी गणवेश शाळा सुरू होण्यापूर्वी सगळ्यांच्या बरोबर राहणार आहे. साहित्याच्या बाबत सुद्धा आपण डीबीटी करत होतो पण त्याच्यामध्ये बरंच 2-3 वर्षापासून अशा काही त्रुटी माझ्या निदर्शनास आल्या. त्यामुळे आपण हे धोरण थोडं बदल करून महानगरपालिकेमार्फत जसे गणवेश देतो तसं साहित्य सुद्धा महानगरपालिकेमार्फतच दिलं जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये कुठे नुकसान होणार नाही याची एक काळजी घेतो. एक मिशन इनोव्हेशन म्हणून जे आहे स्वच्छ संग्राममध्ये आपण त्याच्यासाठी जो नाविन्यपूर्णता ज्याच्यासाठी उपक्रमासाठी एक निश्चितपणे हे करतो. एनसीसीचे शिस्त पाहिजे म्हणून आपण एनसीसी सुद्धा आपल्या शाळेमध्ये आता सुरू करतो. आपला ऑलरेडी एक एनसीसीचं युनिट आपल्या नवी मुंबईमध्ये सुरू होणार आहे आणि मला खात्री आहे की जवळजवळ 3000 विद्यार्थी याच्यामध्ये एनसीसी मध्ये आपण एनरोल करण्याचं पहिल्यांदा ठेवलेलं आहे. शिष्यवृत्तीचं जर आपण बघितलं तर मुलांना चांगल्या कृतीची शिष्यवृत्ती मिळावी म्हणून मागच्या वर्षीची राहिलेली 23-24 ची शिष्यवृत्ती सुद्धा पूर्ण आपण या वर्षी दिली. 24-25 ची सुद्धा शिष्यवृत्ती ह्याच वर्षी देणार. 15 मार्च पर्यंत ही सुद्धा शिष्यवृत्ती देणार. म्हणजे पुढल्या वर्षी कुठल्याही शिष्यवृत्तीचा प्रस्ताव राहणार नाही. जे मुलांना आपण नोव्हेंबर पर्यंत डिसेंबर पर्यंत अर्ज घेऊन पुढल्या जानेवारी पर्यंत दर वर्षाची शिष्यवृत्ती ही गेली पाहिजे असं नियोजन आता केलंय. आणि आपल्याला मला सांगायला आनंद वाटतो की 23-24 मध्ये जवळजवळ आपण 20 कोटी आणि आता 24-25 मध्ये 27 कोटी एवढी मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना आपण याच्या मार्फत देतो. याचा निश्चितपणे त्यांच्या शिक्षणासाठी फायदा होणार आहे. आरोग्य संस्थेचं बळकटीकरण आपण ज्यावेळेस म्हणतो तर आपल्याकडे 3 मोठे हॉस्पिटल आहेत. आपल्या जवळजवळ 27 नागरी केंद्र आहेत आणि आपल्या ज्या 2 माताबाल रुग्णालय आणखी 2 माताबाल रुग्णालय नव्याने उभं घातलेले आहेत. दिघाचं काम सुद्धा ह्या वर्षी पूर्ण होणार आहे. तेही सुद्धा नागरिकांच्या सेवेमध्ये येणार आहे. आणि कोपरखैरण्याचं माताबाल रुग्णालय याच्यामध्ये सुद्धा ते नागरिकांच्या सेवेमध्ये येणार आहे. याच्याबरोबरच आपण ज्या आपल्याला विविध चाचण्या कराव्या लागतात कारण डायग्नोसिस मध्ये आज इन्व्हेस्टिगेशनला खूप महत्व आलेलं आहे. MRI सारखी जी महागडी सुविधा आपल्याकडे नाही आहे त्याचा सुद्धा ह्या वर्षी आपण अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून ती सुविधा करण्याचं आपल्या हॉस्पिटलमध्ये किफायतशीर दरात MRI मिळेल. केमोथेरपीचं युनिट आपण ऑलरेडी आपल्या नेरूळमध्ये 10 बेडचं सुरू केलंय. महिलांच्या मध्ये होणारा कर्करोगाचे जे परिणाम आहे आणि त्याच्यानंतर एकंदरच कुटुंबाला त्याच्यामध्ये अडचणीला सामोरं जावं लागतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलांमधील कर्करोगाचं निदान करण्यासाठी आपण सगळ्या हॉस्पिटल 17 हॉस्पिटलमध्ये आपल्या चाचणी सुरू केलेल्या आहेत. दर आपण आठवड्यामध्ये एक दिवस शुक्रवारचा दिवस आपण त्याच्यासाठी दिलाय. त्यावेळी आपण चाचण्या करायच्या. तिथून जे काही रेफरल झाले तर आपल्याकडे इथे टाटा कॅन्सर हॉस्पिटल खारघरचं जे आरपॅक सेंटर आहे त्याच्यामार्फत आपण त्यांच्या मदतीने त्याचं पुढलं निदान आणि उपचाराची सुविधा आपल्या नेरूळच्या हॉस्पिटलमध्ये केमोथेरपीचा वॉर्ड आपण जवळजवळ 2 कोटी रुपये खर्च करून CSR मधून तो वॉर्ड सुद्धा तयार झालेला आहे. डायलिसिस युनिट सुद्धा आज जर बघितलं असेल तर डायबिटीसचं प्रमाण वाढत असल्यामुळे आपल्या किडनीवर परिणाम होतो आणि त्यामुळे डायबिटीस असलेल्या रुग्णांना किफायतशीर दराने वेळोवेळी डायलिसिसची सुविधा लागते. आपण वाशी आणि बेलापूरमध्ये 2 डायलिसिस सेंटर सुरू करत आहोत. मला खात्री आहे की हे डायलिसिस सेंटर सुद्धा जनतेला चांगल्या पद्धतीने लाभ करतील. कॅथलॅब आणि ICUचे जे काय आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण चांगलं काम हे हॉस्पिटलमध्ये करतोय. आपल्याकडे काही झोपडपट्टी जरी नसली परंतु आजही आपल्याकडे MIDC क्षेत्रामध्ये काही वस्ती आहे आणि ह्या वस्तीमध्ये त्या मुलांमध्ये आरोग्याच्या काही सुविधा असतात. त्यामुळे न्यूट्रिशन रिहॅबिलिटेशन सेंटर जे काही मुलांमध्ये कमकुवतपणा असेल तर त्यांच्यासाठी विशेष प्रयत्न या लहान मुलांसाठी केले जातील. ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आजाराची संख्या वाढत आहे. त्यामुळे एक स्वतंत्र गेरियाट्रिक वॉर्ड आपण वाशीमध्ये सुरू करणार आहोत की तिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी उपचाराची सुविधा आहे. जसं आपण पेडियाट्रिक वॉर्ड आहे तसे आता वृद्धांसाठी सुद्धा एक स्वतंत्र गेरियाट्रिक वॉर्ड आपल्याकडे राहील. आपल्याला माहिती आहे की आता ह्या वर्षापासून आपली नवी मुंबईमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल इन्स्टिट्यूट सुरू झाले आणि 22 ऍडमिशन आपली पूर्ण झालेली आहेत 5 विषयामधली. त्याच्यामध्ये आपल्याला सर्जरी आहे, मेडिसिन आहे, ऑप्थॉल्मॉलॉजी आहे, ऑर्थोपेडिक्स आहे आणि गायनॅकॉलॉजी आहे. तसे 4 आणि आणखीन 4 विषयांचे आपण पदव्युत्तर शिक्षणासाठी MCI कडे परमिशन मागणार आहोत. आणि मला खात्री आहे की हे जे आज 22 डॉक्टर आपल्याला मिळणार आहेत दरवर्षी आणखी 3 वर्षासाठीचा कोर्स म्हणजे 66 डॉक्टर येतात
आणखीन 4 विषयाचे आपण घेतले तर आणखीन आपल्याला तेवढे 16 डॉक्टर आणखीन वळतील आणि हे सगळे डॉक्टर आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर MBBS डॉक्टर आपल्याला ही जी सेवा देण्यासाठी निश्चितपणे फायदेशीर राहणार आहे. आयुष्य रुग्णालय, कारण आपण जर बघितलं असेल तर अलोपॅथीचे जे काही परिणाम होतात त्यामुळे आपल्याला आयुर्वेदिक रुग्णालय सुद्धा आपल्याकडे असलं पाहिजे. ते नाही आहे तर ते आयुर्वेदिक रुग्णालय एक आपण सुरू करण्याचं हे करतो. या आरोग्य सेवेला लागणाऱ्या मनुष्यबळासाठी एक नर्सिंग कॉलेज सुद्धा आपण याच्यामध्ये आपण प्रस्तावित करत आहोत. आपल्याकडे आपल्याला माहिती आहे की आज पेटची खूप मोठ्या प्रमाणात संख्या वाढते आणि पशुवैद्यकीय दवाखाना स्वतंत्र आपल्याकडे नाही आहे. तर सानपाड्यामधला जो दवाखाना आहे त्याच्यामध्ये जे काही अंतर्गत बदल होते ते पूर्ण होऊन आता एक पशुवैद्यकीय दवाखाना सुद्धा आपल्याला इथे मिळणार आहे. ह्या सगळ्या हॉस्पिटलचा दर्जा चांगला राहण्यासाठी NABL एक्रेडिटेशनचं जे हॉस्पिटल आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये करणार आहोत. मॉड्युलर ओटीचं आपण ऑलरेडी काम सुरू केलं. आपल्याला माहिती की 10 ओटी जागा राहिलेल्या सुद्धा आपण आता यावेळेस करत आहोत. आपलं जे काही सेंट्रल ड्रग्सचं जे आहे सार्वजनिक रुग्णालय CCSDचं त्याचं सुद्धा अद्यतनीकरण आपण यावर्षी आपण घेतोय. याच्याबरोबर आपण महिला आणि बालकल्याण, दिव्यांगांचं कल्याण हाही फार महत्वाचा भाग आहे आणि त्यामुळे महिलांच्या मध्ये जे बचत गट आहेत त्यांच्यासाठी एक सक्षमीकरण आणि बालभवन एक आपण या निमित्ताने करणार आहोत. बालकांसाठी विशेष जे कार्यक्रम आहेत. आपल्याला माहिती की नरिमन पॉइंटला आपल्याला चर्चगेटला बालभवन आहे. तिथे विशेष मुलांच्या बाबतचे आहेत तशा पद्धतीचा एक संकल्प आपण याच्यामध्ये करतो. व्यावसायिक विकास केंद्र ज्यावेळेस ट्रेनिंग करतो आपल्याला, कारण त्याची ट्रेनिंग सुविधा आहे, परमनंट ट्रेनिंग सुविधा आपल्याकडे आपण आता जे करतो त्याला एक परमनंट ट्रेनिंग सेंटर राहील. नोकरदार महिलांकरता वसतिगृह आपण स्वतःच्या महानगरपालिकेमार्फत बांधलं जातं. निश्चितपणे यावर्षी त्याचे सुद्धा आहे. विधवा निराधार महिलांच्या जे घटकांसाठी सुद्धा विशेष योजना आपण घटस्फोटी यांच्यासाठी सुद्धा आपण राबवणार आहोत. आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या पुनर्विवाह करता सुद्धा आपण सहाय्य करतो. आपल्याला माहिती की कोविडमध्ये जे एकल पालक झाले त्यांचा सुद्धा आपण खर्च पूर्णतः याच्यामध्ये घेत आहोत. आपल्याकडे जे लहान प्रमाणात का होईना पण आदिवासी घटक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र कल्याणकारी योजना आपण करतोय. ज्येष्ठ नागरिकांच्या आपल्या इथे जे विरंगुळा केंद्र आहे त्याचं सुद्धा बळकटीकरण यामार्फत आपण करणार आहोत. आपल्याला दीनदयाळ अंत्योदय जे आहे राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत जवळजवळ जे बचत गट आहेत आणि याच्यावरती सगळ्यात महत्वाचा भाग आहे की जी बचत गटाने तयार झालेला माल विकायचा कुठे ही मोठी प्रश्न राहतो. त्यामुळे 30% आपली जे काही बाजारपेठातली गाळे आहेत ते फक्त नॉन फार्म प्रॉडक्टसाठी उपलब्ध राहणार आहे. मला खात्री आहे की ही जे महिलांनी तयार केलेले पदार्थ तिथे रोटेशन बेसिसवर ते डिस्प्ले करतील, विकतील आणि पुन्हा दुसरा गट येऊन तिथे हे करेल. म्हणजे ते कुणाला वाटप होणार नाही, ते महानगरपालिकेच्या ताब्यात राहतील पण आपला प्रॉडक्ट येऊन आपण तिथं विकून आपण जाऊ शकता अशी एक सुविधा आपण याच्यामध्ये करत आहोत. हर घर संविधान हा एक महत्वाचा कार्यक्रम आहे. तो सुद्धा आपण आपल्या मुंबई विद्यापीठ आणि लॉ कॉलेज इथलं जे आहे त्यांच्या सहयोगाने करणार आहोत. नवीन ग्रंथालय आपण त्याच्यामध्ये जे सानपाड्याचं आहे ते सुद्धा पूर्ण करून लवकरच ते जनतेसाठी ओपन करत आहोत. दिव्यांगांचं सर्वेक्षण, कारण दिव्यांगांना माहिती देण्यासाठी आपलं स्वतंत्र सर्वेक्षण यावर्षी आपण करणार आहोत. एक नवीन जसं आपलं वाशीमध्ये एक अत्याधुनिक दिव्यांग सेंटर आहे तसं एक आणखीन सेंटर ऐरोली भागामध्ये आपण नवीन करत आहोत. एक संक्रमण शिबिर सुद्धा आपल्याला, कारण ज्यावेळेस आता आपल्याला माहिती आहे की कुठेतरी एखादी इमारत ढासाळते आणि नंतर मग संक्रमण शिबिर नसतं त्यामुळे हाऊसिंग फॉर डिसहाऊस साठी सुद्धा आपण याच्यामध्ये हे करतोय. कामगार कल्याणामध्ये सुद्धा जे पोस्टल विमा आहे तो जो 10 लाखापर्यंत मिळतो. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कामगार आहेत त्यांना सुद्धा विमा संरक्षण मिळेल त्याच्यामुळे त्यांचे कुटुंब सुरक्षित राहतील अशी एक आहे. आपल्याकडे जे तृतीयपंथी घटक आहेत त्यांचं सुद्धा एक प्रशिक्षण आणि सुविधा केंद्र त्यांच्यासाठी आपण करणार आहोत. हे करत असताना पर्यटन स्थळांचा विकास सुद्धा आपल्याला केला पाहिजे, कारण शहरामध्ये ज्यावेळेस मी म्हटलं की लिव्हेबल सिटी आपण करत आहोत त्याच्या अर्थ फक्त पायाभूत सुविधा हे करून चालणार नाही. त्याच्यासाठी शहरामध्ये पर्यटन टुरिझम प्लॅन आपण तयार करतोय. ऑलरेडी त्याचं काम सुरू केलेलं आहे. मरीना आणि मँग्रोव्ह पार्क हे दोन्ही गोष्टी आपण राज्य शासन आणि वन विभागाच्या मदतीने करणार आहोत. एक संग्रहालय आणि म्युझियम, आपल्या म्युझियम आणि मत्स्यालय हे दोन्ही गोष्टी आपल्याकडे याव्यात अशा पद्धतीनं आपण काम सुरू केलेलं आहे. मला खात्री आहे की हे सुद्धा या शहरामध्ये एक चांगलं लोकांसाठी सुविधा राहील. गवळीदेव आणि सुलाईदेवी इथले जे पर्यटन त्याचं काही अडचणी होत्या वन पर्यटनाच्या, परंतु वन विभागाच्या सगळ्यात परवानग्या मिळून आता काम सुरू झालंय. त्याच्यामध्ये आणखीन वाढ मोठ्या प्रमाणात करण्यात येईल. खुला रंगमंच आपण कोपरखेडणेमध्ये करतोय त्याची सुद्धा काम सुरू केलेलं आहे आणि मला खात्री आहे की तो सुद्धा आपण ओपन ऑर्केस्ट्रा वगैरे आपण तिथे करू शकतो. ऐरोली नाट्यगृह आपण बघत असाल की 2013 मध्ये सुरू झालं पण काम पूर्ण झालं नाही. पण मी तुम्हाला खात्री देतो की पुढील 5 ते 6 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होणार आहे.
वापरामध्ये तिथे दोन्ही बाजूला एसटी लाईन जातात. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्या एसटी लाईन सुद्धा हलवणं गरजेचं आहे, असं मला तिथे ज्यावेळेस मी प्रत्यक्ष भेट गेल्यानंतर त्याचंही सुद्धा आपण MSTCL बरोबर काम केलंय. एक बॉटनिकल गार्डन आणि फुल बटरफ्लाय गार्डन असे 2 प्रकल्प आपण त्याच्यामध्ये प्रस्तावित केलेले आहेत. आणि माझी वसुंधरामध्ये आपण नवीन वृक्षाची लागवड, मी आपण मागच्या वेळेस वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये देशी वृक्षाच्या प्रजातीचीच वाढ व्हावी, फुलझाडं वाढावी, फळझाडं वाढावी. कारण ज्यावेळेस आपण इको सेन्सिटिव्ह ज्यावेळेस म्हणतो, तो इको फ्रेंडली जे आहे, बायोडायव्हर्सिटी जे आहे, जैवविविधता आपल्याला ज्यावेळेस जर प्रमोट करायची असेल तर हे सगळं इथे असल्याशिवाय ते होणार नाही, त्याचाही हे करतो. आणि संत तुकाराम महाराज जसे म्हटलेत की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे अळविती, हे जोपर्यंत आपल्याला आपण साध्य करत नाही शहरामध्ये, आज फक्त शहरामध्ये गाड्यांचा गोंगाट येतो, पक्ष्यांचे आवाज येत नाही, त्याच्याकडे सुद्धा आपल्याला एक सहजीवन आपण केलं पाहिजे. बांबू लागवड सुद्धा आपण जर बघितलं असेल तर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कार्बन जो खेचून घेण्याची क्षमता आहे, त्याच्यामुळे बांबू लागवड येत आहे. उद्यानामधील सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात भर, जे ओपन जिम आहेत, लहान मुलांची खेळणी आहेत, त्याच्याकडे सुद्धा आपण लक्ष देत आहोत. स्वच्छ पर्यावरणासाठी एक आपण जो क्लायमेट ऍक्शन प्लॅन जे आहे, पर्यावरण सुधारणा कृती आराखडा तयार करणार आहोत की कुठे आपल्याला काय उपाययोजना केल्या पाहिजे. आज आपण आपल्याला सर्वांना माहिती आहे की कन्स्ट्रक्शन डिमॉलिशन वेस्टसाठी आपण सक्त कार्यपद्धती निश्चित केली, त्याचं पालन पण होतं. त्याच्यामध्ये कोणी कचराही करत असेल तर त्यांना आपण दंड सुद्धा केले. त्याच्या पुढे जाऊन वेळ आली तर आपल्याला काही आणखीन कडक धोरण याच्यामध्ये केलं पाहिजे, कारण नागरिकांचं आरोग्य हे सगळ्यात महत्वाचं आहे. हवा शुद्धीकरण यंत्र आपण ठिकठिकाणी आपण ठेवतोय. आपल्याला माहिती आहे की आता मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिकल व्हेकलची वाढ होत आहे, तर त्यामुळे इलेक्ट्रिकल व्हेकलचे चार्जर्स आपण स्टेशन मोठ्या प्रमाणात आपण शहरामध्ये उभं करत आहोत. प्रदूषण नियंत्रणासाठी जी मानक प्रणाली तयार केली तिचा काटेकोरपणे वापर करणार आहोत. सौर ऊर्जाबाबत आपल्याला लक्षात आहे की आपण सगळ्याच शासकीय इमारतीवर सौर ऊर्जेचे प्रकल्प आपण करणार आहोत. जो आपला तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प मोरबी धरणामध्ये मागच्या 2 वर्षापासून त्याच्यावर काम चालू आहे, परंतु या वर्षी आपण त्याला थोडं रिड्राफ्ट केलं आणि निश्चितपणे त्याचं सुद्धा टेंडर निघून ते कामं होतील. आपल्याकडे जी सुलभ वाहतूक आहे, आपल्याकडे ज्या वाहतुकीसाठी जर आपण 547 बसेस आपल्याकडे आहेत, जवळजवळ 322 बसेस ह्या आपल्याला एक तर इलेक्ट्रिकल किंवा CNG आहे. राहिलेल्या ज्या आपल्या 250 पर्यंत ज्या बसेस आहेत त्या एकतर आपल्या डिझेलवर चालणाऱ्या आहेत मोठ्या प्रमाणात, आणि त्याच्यामधून होणारं प्रदूषण आपण कमी करण्यासाठी आणि त्यांचं आयुर्मान सुद्धा काही पूर्ण झालंय, तर ह्या वर्षी 50% आणि पुढच्या वर्षी 100 आणि 125 दोन्ही वर्षामध्ये पूर्ण ग्रीन फ्लीट नवी मुंबई महानगरपालिकेचं होईल, त्याची आपण नियोजन केलंय. आणि ह्या वर्षी 100 बसेस आपण ऍड करणार आहोत. ह्या बसेस चालत असताना त्या ITMS तंत्रज्ञानाला आपल्याला केंद्र शासनाने आत्ताच ITMS प्रोजेक्ट आपला सँक्शन केलाय, त्यामुळे पूर्ण आपण एका जसं कमांड सेंटर मार्फत हे सगळी वाहतूक व्यवस्था सुद्धा आपण नियंत्रित करणार आहोत. उत्पन्न वाढीसाठी सुद्धा त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करतो. नवीन बस मार्ग आहे, प्रवासी वाढवा अभियान आहे. आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की ज्यावेळेस आपण 50% महिलांना लाभ देण्याचं ठरवल्यानंतर आपण जवळजवळ 60,000 प्रवाशांच्या मध्ये वाढ झाली. हे 60,000 प्रवासी वाढले, त्याच्यामुळे तेवढे खाजगी वाहनं रस्त्यावर कमी झाले. आपण जर त्याचा सामाजिक कॉस्ट बघितली, सोशल कॉस्ट बघितली, तरी इकॉनॉमिक कॉस्ट आपल्याला पैसे स्वरूपात आली नाही, पण ती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपण कार्बन क्रेडिट त्याच्यामध्ये घेणार आहोत. जे वाशी आणि वाशीमध्ये जे व्यापारी संकुल आहेत, ऑलरेडी त्याची आपण निविदा प्रक्रिया केली होती. 2-3 वेळा आपण टेंडर काढले, पण त्याला चांगला जो काही दर ठेवला त्याला तो प्रतिसाद येत नाही. त्याच्यामुळे पुन्हा नाईट फ्रँक ही जी संस्थेमार्फत आपण त्याचं पुन्हा रिइव्हॅल्युएशन करून तो सुद्धा त्याचं व्यापारी त्याच्यात होईल. आणि खाजगी वाहनांकरता चार्जिंग स्टेशन सुद्धा आपण तयार करणार आहोत. जे आपले बस स्टॉप्स आहेत, डेपोज आहेत, तिथे सुद्धा आपण आणखीन व्यापाराच्या याच्यासाठी CNG स्टेशन तिथे उभारणार आहोत. सौर ऊर्जेचे प्रकल्प सुद्धा तिथे आपल्याला ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये आपण करणार आहोत. आणि आपल्याकडे जे उपहारगृह सुद्धा सुरू करून त्याच्यामार्फत सुद्धा काही उत्पन्न आपल्याला त्याच्यामधून मिळणार आहे. शहरासाठी सगळ्यात महत्वाचा घटक असतो जलव्यवस्थापन. कारण शहराचं नवीन जलस्रोत आपण ज्यावेळेस भेराबाबत आपण चर्चा केली, त्याच्याबरोबर राज्य शासनाबरोबर ऑलरेडी आपले माननीय मुख्यमंत्री महोदय, आपले सन्माननीय लोकप्रतिनिधी मंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांच्याबरोबर बैठका झाल्या. आणि हे आपल्याला नवीन भविष्यामध्ये जे आपलं आज जे 18.5 लक्ष लोकसंख्या आहे, 2028 पर्यंत आपण 23 लक्ष म्हणतो, आणि पुढे आपण 2038 मध्ये 28 लक्ष आपल्या नियोजन आराखड्यामध्ये ही लोकसंख्येचं आपण जे काही मांडलेलं आहे त्याच्यासाठी लागणारं पाणी हे सुद्धा राहिलं पाहिजे. आणि मग पाण्याचा पुनर्वापर करणे, जे पाणी आहे ते
आणि जे नवीन स्रोत सोडून ते सुद्धा शोधून सुद्धा ते पाणी आपल्या शहराला आणण्याचं नियोजन याच्यामध्ये आपण केलेलं आहे. जलविद्युत त्याच्यामध्ये 24/7 पाणी पुरवठा योजनेचा प्रकल्प आपण बेलापूरमध्ये करतोय. तो प्रकल्पाची कामं आता सुरू आहेत. काही वन विभागाच्या परवानग्या होत्या, MCZMAच्या परवानग्या होत्या, त्या मिळाल्या. आता आपल्याला हायकोर्टाची परमिशन घेऊन जे मँग्रोवमध्ये मोठी पाईपलाईन बदलायचं काम आहे त्याचं 2.7 किलोमीटरचं ते होईल. आणि मग इथे अंतर्गत जे व्यवस्था आहे त्याचं सुद्धा कामं चालू आहेत. ती कामं सुद्धा प्राधान्याने पूर्ण करून आपल्याला 2-3 त्याच्या टाक्या सुद्धा बांधायच्या, TSR सुद्धा बांधायचं, ते पूर्ण होणार आहे. याच्याबरोबरच आपण आज आपल्याकडे जे पाणी पुरवठा करण्यासाठी ट्रान्समिशन लाईनला स्काडा आहेत, परंतु डिस्ट्रीब्युशन लेवलला तुमच्या घरापर्यंत पाणी येत असताना कुणाला पाणी कमी पडलं, कुणाला जास्त मिळालं, याच्यासाठी आपण डिस्ट्रीब्युशन लेवलचा स्काडा सुद्धा याच्यामध्ये करणार आहोत. त्याचं सुद्धा टेंडर आता फायनल झाले. राज्य शासनाच्या मान्यतेने हे काम सुद्धा आता आपण सुरू करणार आहोत. उद्यानांमध्ये सौर ऊर्जेवर आपण भर देणार आहोत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा आधारित वॉटर कूलर आणि चांगल्या पद्धतीचं, कारण नागरिक ज्यावेळी ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं हे उद्यानामध्ये जातात आणि त्यांना पिण्याचं पाणी आणि शौचालय ही दोन्ही चांगल्या दर्जेदार सुविधा करण्याचा प्रयत्न करतो. पुनर्युक्त पाण्याचा आपण व्यापारी दृष्टीने वापर करण्याचं केलंय. महानगरपालिकेचं आणि MIDC बरोबर करारनामा झाला 40 MLDचा. आज 10 MLDचं पाणी आपण वापरलं. कंट्रोल एस नावाची कंपनीमार्फत आपला दुसरा करारनामा होतो, त्याच्यामध्ये त्यांना 15 MLD पाणी आपण देणार आहोत. त्याच्याशिवाय बुलेट ट्रेनचं काम सुरू झालं, त्यांना 8 MLD पाणी आपण करतो. कन्स्ट्रक्शनसाठी सुद्धा आपण हे पुनर्प्रक्रियायुक्त पाणी वापरायचं आपण नियोजन केलंय. त्यामुळं या पाण्याचा पुरेपूर वापर, जे आपलं पिण्यासारखं पाणी आपण ते वाचू शकू आणि याच्यामधून आपल्याला सांडपाण्यामधून आपण उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करतोय. मलनिस्सारण प्रकल्पामध्ये जे आपल्याला जो आपण जे झोपडपट्टीचा भाग आहे तिथे मलनिस्सारण प्रक्रिया सुद्धा आपण करतोय. याचे काही अमृतमधले 11 प्रकल्प सुरू आहेत, हे सुद्धा करण्याचं आहे. आज वैकुंठधाम महाप्रस्तावना म्हणजे आपल्याच्याकडे आपल्याला जी काही आपली सगळ्या याच्यामधल्या ज्या बेलापूर, नवीन वैकुंठधाम, पशु दहीवाहिनी, त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस सगळे जातो, सगळ्यांनाच अंतिम संस्कारासाठी पुणे ना पुणे आपल्याला जावं लागतं आणि इथल्या सुद्धा सुविधा चांगल्या दर्जाच्या असाव्या. हैदराबादमध्ये एक खूप सुंदर महाप्रस्थानम नावाची संस्थाने आपण फिनिक्सने एक फाउंडेशनने तयार केलं. त्याचे व्हिजिट झाल्या, त्यांचे आपण त्याच्यानुसार नियोजन तयार केले आणि आपल्या मोठ्या ज्या काही हे आहेत स्मशानभूमी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा त्या चांगल्या दर्जेदार राहतील. नागरिकांना तिथे चांगल्या व्यवस्था, पिण्याचं पाणी असेल, आंघोळीची जागा असेल. आज आपण अस्थी सेवण्यासाठी एखादी काहीतरी आपल्याला लॉकर्स तिथे असले पाहिजेत आणि महिलांसाठीचे चेंजिंग रूम आपल्याला तिथे असले पाहिजेत. आपल्याला बसण्यासाठी, आपल्याला जे काही प्रार्थना असते, प्रार्थना स्थळासाठी प्रार्थना करण्यासाठी एक चांगली व्यवस्था असावी. आणि त्याच्याबरोबरच आपण CNG आणि, कारण लाकूडाचा वापर कमी करून CNG आणि इलेक्ट्रिफिकेशन सुद्धा सुविधा करतोय, तो सुद्धा नागरिकांनी फायदा घेतला पाहिजे. आज पशूंच्या बाबत जसं मी म्हटलं की आपण दवाखाना सुरू करतो, तसे दाहिनी सुद्धा आपण तयार करणार आहोत, कारण त्यांचे सुद्धा अंत्यसंस्कारासाठी चांगली जागा असली पाहिजे. त्यामुळे आपल्याला त्याचा निश्चित फायदा होईल. घनकचऱ्याचं ज्यावेळेस आपण बघतो की आपण जर शहराचं, आपण एवढं सुंदर शहर आहे, सगळी साफसफाई होते, जसं संत तुकडोजी महाराज म्हणतात की स्वच्छ सुंदर ठेवा नगरी, तयातच होईल प्रगती सारी. आणि ही जे शहराची आपण स्वच्छता ठेवतो त्याच्यामधूनच ही आपण प्रगतीकडे वाटचाल करतोय, हे लक्षात घेऊनच महानगरपालिकेने सर्वांच्या सहकार्यातून स्वच्छतेमध्ये नामांकन आपण ठेवतोच आहे. त्यामुळे अत्याधुनिक कचरा संकलन आणि वाहतूक, जे आपल्या गावठाणापर्यंत आपल्याला लहान व्हेकल आपल्याला लागणार आहेत, त्या व्हेकल आपण करतोय. त्याच्यामध्ये जवळजवळ 90 मिनी ट्रिपर, 18 स्टॅटिक कॉम्पॅक्टर, 98 जवळजवळ आपल्याला 98 रिफ्युजल कॉम्पॅक्टर, 40 बॅटरी ऑपरेटेड ही व्हेकल याच्यामध्ये नव्याने येत आहेत. आणि त्याच्यासाठी पूर्ण इंटिग्रेटेड कमांड आणि कंट्रोल सेंटर आपण आता नजीकच्या काळामध्ये ते स्थापित होऊन कार्यान्वित होणार आहे. आणि मला खात्री आहे की त्याच्यामुळे कुठल्याही सोसायटीमध्ये कचरा पडून राहिला, कुठे काय राहिलं तर तो लगेचच्या लगेच आपल्याला कळणार आहे. गाडी आपल्या घरी कधी आली होती तेही मला रेकॉर्डेड होणार आहे, त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे. आज आपण बघत असाल की शपनभूमीची आकार दिवसेंदिवस कमी होत झाला आहे. त्यामुळे फक्त शपनभूमी वाढून काही फायदा नाही, तर त्याची पुनर्प्रक्रिया केली पाहिजे. त्याच्यामुळे CBG आणि आपण वेस्ट टू एनर्जी हे दोन्ही प्रकल्पाचे DPR तयार केलेत आणि ह्या वर्षी हे दोन्ही प्रकल्पाला आपण कार्यान्वित करण्याचं चालना देणार आहोत. आपल्याकडे जो राडा रोडा आहे, जो आपण डेब्रिज घेऊन जातो, ते सुद्धा 25% माल त्याच्यापासून जो ॲग्रिगेट आहे त्याच्यापासून ब्रिक्स तयार होणार आहे, त्या पुन्हा कन्स्ट्रक्शनमध्ये येणार आहे, त्या सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात त्याचा वापर करतोय.
यांत्रिकीकरणाने आपण यांत्रिकी वाहनाद्वारे आपल्या शहराची स्वच्छता करतोय. हरित कचऱ्यापासून आपण ब्रिकेट्स करतो, नारळापासून आपण कोकोपीट तयार करतोय आणि त्याच्याबरोबर आपण एकल प्लास्टिकला पूर्ण सिंगल यूज प्लास्टिक या वर्षापासून बंदी करण्यावर महानगरपालिकेमध्ये कडक धोरण वापरलं जाणार आहे. त्यामुळे नागरिकांचं आणि वातावरणाचं सगळ्यांचं पर्यावरणाचं रक्षण याच्यामधून होणार आहे. आपण स्वच्छता पार्क 2 हा जो आहे तो एक त्याच्यामध्ये आपण करतो. स्वच्छश्री पुरस्कार आपल्या ज्या ह्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारी संस्था असतील, व्यक्ती असतील, त्यांना सुद्धा गौरवण्याचा मानस यावेळेस आपण ठेवलेला आहे. रिसायकल आणि डाईन ह्या 2 गोष्टी आहेत. स्वच्छ सुपर लीग मध्ये आपण एक करतोय आणि नवीन शौचालय बांधणे सुधारणा करणे, ज्याला समजा 400च्या वर आपले सीटीपीटी आहे यांचा चांगला दर्जा राहिला पाहिजे याच्यावर सुद्धा आपण प्रामुख्याने काम करतोय. आज आपल्याला ज्यावेळेस म्हणतो की चांगलं निरोगी आरोग्य, निरोगी आपल्याला आयुर्मान पाहिजे, मुलांमध्ये चांगल्या पद्धतीची विजुगुषी वृत्ती तयार व्हायला पाहिजे, तर क्रीडा सुविधांचा सुद्धा चांगला वापर व्हायला पाहिजे. आपल्याकडे तरण तलावाची सुविधा नजीकची वाशिममध्ये सुरू झाली, तिचा सगळ्या नागरिकांनी फायदा घ्यावा. तशाच पद्धतीचे तरण तलाव आपण आता लवकरच घनसोलीमधला सुद्धा कार्यान्वित होणार आहे. विविध खोलांसाठी आपल्याला एक मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सराव केंद्र आपण तयार करण्याचं करतो. त्याच्यामध्ये जिम्नॅस्टिक असेल, त्यांच्यामध्ये हॉकी असेल, फुटबॉल असेल, खो खो असेल, कबड्डी असेल, ही सुद्धा खेळाला आपल्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपण क्रिकेटला तर प्रोत्साहन देतो, त्याच्याबरोबरच शूटिंग, टेनिस ह्या खेळांना सुद्धा प्रोत्साहन देण्यासाठी नवीन केंद्र आपण 3 केंद्र ह्या वर्षी तयार करण्याचं नियोजन केलंय. वाशीमधला जो आपण इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये तिथे सुद्धा आपल्याला कबड्डी मॅटवर खेळली जाते, कुस्ती मॅटवर खेळली जाते, ह्या सुविधा सुद्धा तयार करण्याचा मानस याच्यामध्ये ठेवलाय. घनसोलीमधलं क्रीडा संकुल एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं तयार करण्यासाठी त्याच्या सुद्धा राज्य शासन आणि आपण एकत्र, कारण दोन्हीला अर्धी जमीन दिलेली आहे, त्याच्यावर आपण काम करतोय. उड्डाणपुलाखालील ज्या क्रीडा सुविधा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीची वाढ आपण करतोय. स्केट पार्क, स्केटिंग पार्क हे सुद्धा आपण याच्यामध्ये काम करणार आहोत. ज्या पायाभूत सुविधा याच्यामध्ये शहराला लागतात त्याच्यामध्ये सिटी मोबिलिटी प्लॅन आपण तयार करतो. त्यामुळे शहरामध्ये कमीत कमी अंतरावर चालून जाऊन आपल्याला एक सार्वजनिक वाहतुकीचा फायदा घेतला पाहिजे. आपले स्वतःचे वाहन बाहेर काढण्याची गरज पडणार नाही अशी योजना आपण त्याच्यात करतोय. रस्त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की खड्डे पडतात आणि मग नागरिकांना त्याच्यामधून त्रास होतो. पावसाळ्यामध्ये आपल्याला सगळ्यांना त्रास होतो, तर रस्ते खड्डेमुक्त रस्ते ठेवण्याचं आश्वासन या निमित्ताने आपण ठेवलेलं आहे. उड्डाणपुलाचं काम आहे, मला खात्री माहिती आहे की उदुर्बे येथील उड्डाणपुलाचं काम बऱ्याच वेळा वर्ष रेंगाळलं, परंतु आता त्याच्या सगळ्या प्रक्रिया ज्या काही अडचणी होत्या दूर होऊन पुन्हा त्याच्यामध्ये त्याचं डिझाईन बदलून आपण तो उड्डाणपुलाचं काम सुद्धा सुरू होतोय. नवीन शाळा बांधणे, दवाखाने बांधणे, बहुउद्देशीय इमारत, ग्रंथालय आणि प्रशासकीय निवासी इमारत ह्या सुद्धा आपण करतोय. आपल्याला जे आपल्या शहराचा प्रवेशद्वार आहे हे सुद्धा कुठेतरी आपल्याला तयार केले पाहिजे, कारण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येते, एका बाजूला आपण ठाण्याकडून येतो, इकडून आपण वाशीकडून ज्यावेळेस पहिल्यांदा एंटर करतो कानपूरकडे आणि इकडून मुंबई पुणे रस्त्यावरून तिथे सुद्धा आपल्याला आपले प्रवेशद्वार आपण तयार करतोय. भूखंड हस्तांतरणाची प्रक्रिया सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे, त्याच्यासाठी विशेष तरतूद त्याच्या वर्षी ठेवली. पूर व्यवस्थापन आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आज ह्या वर्षी 24 जुलै 2024ला पाऊस झाला आणि आपल्याला सानपाडा भागा, मिलेनियम टावर ह्या भागामध्ये पूर परिस्थितीसारखी आपल्याला लोकांना नागरिक केलं आणि मग त्याच्यामुळे धारण तलावाची क्षमता, धारण तलावाचं महत्व ह्या सगळ्या बाबींचा अभ्यास करण्यासाठी IITची टीम आपण नियुक्त केलेली आहे. त्यांचा एक रिपोर्ट आमच्याकडे आलेला आहे. त्याच्यानंतर त्याचा पुढचा रिपोर्ट, आता तो अंतिम रिपोर्ट मला त्यांनी सादर करतील ह्या 8 दिवसात. पुढचा जो असेल की जे नाले आहेत त्यांच्याबाबत काय धोरण असलं पाहिजे त्याचा एक रिपोर्ट पार्ट 2 2 आम्हाला ते सादर करतील. आणि ही सगळी नाले आणि त्याच्याचबरोबर होल्डिंग पॉईंट रिस्टोर करणे, कारण आज आपल्याला सांगायला मी निश्चितपणे सांगेल ह्या आपल्या मार्फत की सानपाड्याच्या होल्डिंग पॉईंटची कॅपॅसिटी फक्त 10% राहिलेली आहे. जे 90% कॅपॅसिटी ही मँग्रोव्ह आणि याच्यामुळे झालं. त्यामुळे जे पाणी समुद्रामधून बेसिन म्हणून जे काम करत होतो हाय टाईडमध्ये, ते पाणी आता नागरी वस्तीमध्ये येतं. त्यामुळे होल्डिंग पॉईंट जे 11चे 11 होल्डिंग पॉईंट चांगल्या पद्धतीने मेंटेन करण्याची जबाबदारी ही सर्व आपल्यावर आहे. जे नाले आहेत त्यांच्या सुद्धा एक चांगला विकास आपण करतो. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपण चांगलं काम करतो. पार्किंगच्या बाबत ऑलरेडी आपण चर्चा सुरू केलेली आहे, मी आपल्याला अगोदर पण बोललो. मल्टी लेवल कार पार्किंग कुठे आपल्याला जिथे, जसं आपण बेलापूरमध्ये केलं तशाच पद्धतीच्या आणखी वेगळ्या ठिकाणी मल्टी लेवल कार पार्किंग आपण करूया. नगर रचनामध्ये शहर जसं पुनर्विकसित होतं तर एक रिडेव्हलपमेंट सेल, कारण सिडकोच्या परमिशन लागतात, महानगरपालिकेच्या परमिशन लागतात, तर एका सिंगल विंडोवर मिळाव्यात याच्यासाठी सिडको आणि महानगरपालिका एकत्रित बसून एक पुनर्विकास कक्ष, तो सिंगल ॲप्लिकेशनमध्ये सगळ्या नागरिकांना त्याच्यामध्ये सेवा मिळतील असं नियोजन आपण याच्यामध्ये करतोय. विकास योजनेत मंजुरी प्राप्त होताना आपल्याला
निश्चितपने जो काय वेळ लागणार आहे तो सुद्धा कमी करून लवकरात लवकर जर विकास सुरू झाला तर त्याच्यामधून रोजगाराच्या संधी मिळतात, तर तो याच्याकडे आपण करतोय. आपल्या शहरामध्ये झोपडपट्टीचा जो MIDC क्षेत्रामध्ये आणि इकडे जो आहे त्याचा क्लस्टर मध्ये आपण मुक्त शहर असा आपण विचार करतोय. हे सगळं करत असताना प्रशासन एक चांगलं सुप्रशासन असावं, त्यामुळे ही ऑफिस प्रणाली सगळीकडे आपण यावर्षीपासून लागू करतोय. अद्ययावत संकेतस्थळ आपल्याला राहणार आहे, त्याच्यामार्फत सगळ्या सोयीसुविधा आपल्या नागरिकांना आपल्या घर बसल्या मिळू शकणार आहेत. त्याच्याबरोबर आपण ऑनलाईन सुविधा देण्यासाठी ऍप सुद्धा माय नवी मुंबई असा NMMC असं नवीन ऍप तयार केलं. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या सेवा असेल, पाणी बिल भरायचं असेल, आपल्याला प्रॉपर्टी टॅक्स भरायचा असेल तर ह्या सगळ्या मिळणार आहेत. त्याच्या आता टेस्टिंग सुरू आहे. सर्व्हरची जो जुना होता तो सर्व्हरवर आपण नवीन होस्ट करतोय आणि नजीकच्या काळामध्ये तो सुद्धा नागरिकांना चांगला ऑनलाईन सेवा सगळ्या आपण उपलब्ध करून देणार आहोत. व्हॉट्सअप चॅटबोट सुद्धा आपण वेबसाईटवर ठेवणार आहोत. त्याची उपयुक्तता आपल्याला निश्चितपणे सगळ्या बाबीसाठी नागरिकांना सेवेसाठी मिळणार आहे. तक्रारीसाठी सुद्धा आपण ग्रीव्हन्स पोर्टल आपण याच्यामध्ये केलेलं आहे, त्यामुळे ग्रीव्हन्स पोर्टल सुद्धा आपल्याला मिळेल. डिजिटल हजेरी जे आहे फेस रिडिंगवर आपण हजेरीचे शाळा हॉस्पिटल याच्यामध्ये सुद्धा आपण ते करतोय. त्यामुळे स्कूल हॉस्पिटलचे डॅशबोर्ड असणार आहे, कारण शाळेमध्ये आज किती विद्यार्थी आले, शिक्षक किती आले, एका डॅशबोर्डवर आपल्याला सगळी माहिती मिळणार आहे. आज हॉस्पिटलमध्ये किती रुग्ण ऍडमिट आहेत, किती बेड खाली आहे याची माहिती सुद्धा आपल्याला एका क्लिकवर मिळणार आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा नागरिकांच्या तक्रारी येतात की बेड मिळत नाही आहे, आम्हाला तिथे डॉक्टर नाही आहेत. या सगळ्या सुविधा आपण त्याच्यामध्ये करतोय. त्याच्याबरोबर एक अभिलेख जे आहे ते अभिलेख डिजिटायझेशन सगळ्या रेकॉर्ड आहेत. आज आपण बघितलं असेल शाळेमध्ये आपला जन्मदाखला काढायला गेल्यानंतर आपल्याला जुन्या नोंदीवरून करावा लागतो आणि ती लिखित स्वरूपात आहे, ते जीर्ण झालेले आहेत. यांचं पूर्ण डिजिटायझेशन, ज्या महत्वाच्या फाईल्स आहेत त्यांचं डिजिटायझेशन आपण याच्यामध्ये करणार आहोत. एक 311 असं जे आहे ते ऑफिसर ॲप हे सुद्धा आपण करतो. त्याच्यामध्ये ऑफिसरांना लागणाऱ्या ज्या बाबी आहेत, कामामधल्या अडचणी आहेत त्या सुद्धा आम्हाला करणार आहे. मोबाईल ॲप बाबत मी आपल्याला ऑलरेडी बोललो. CCTV यंत्रणा आपल्याकडे ज्या आहेत पुण्यात्वास आलेली आहेत, अजूनही त्याच्यामध्ये काही तक्रारी आहेत त्या सोडून चांगली CCTV यंत्रणा आणि एक नवीन ICCC सेंटर पोलिसांच्या इथे पोलीस आयुक्तालयामध्ये सुरू करतात, त्याचं सुद्धा काम सुरू झालेलं आहे. त्याच्याबरोबर ठेकेदारांकडून मिळणाऱ्या सुरक्षित रकमा ह्या सुद्धा वेळेवर मिळाल्या पाहिजे, त्यांना परत मिळाल्या. त्यामुळे BGRS सिस्टम आपण घेतल्यानंतर ती पुन्हा विहित कालावधी त्यांना मिळेल याची व्यवस्था करतोय. ITMS ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी सुद्धा आपण याच्यामध्ये यावेळेस काम करतोय. अग्नी सुरक्षेसाठी सुद्धा आपण वेगळे अग्निसुरक्षा केंद्राचं सक्षमीकरण आपण करतोय. श्वसन उपकरणांची, कारण त्यांचं आरोग्य सुद्धा महत्वाचं आहे, जे आपल्यासाठी तिथे लढत असतात त्यांचं आरोग्य टिकवणं आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगल्या पद्धतीची ब्रिदिंग अपॅरेटस सुद्धा आपण खरेदी करतो. हाय प्रेशर पोर्टेबल पंप आपण खरेदी करतो. नवीन वायरलेस यंत्रणा त्याच्यामध्ये बसवली जाणार आहे. विविध प्रकारच्या रेस्क्यू करता यंत्रसामुग्री आपण याच्यामध्ये घेत आहोत. प्रशासकीय सुधारणामध्ये जर भरती प्रक्रिया आपण यावर्षी राबवत आहोत. एक कामांचा दर्जाबाबत सुद्धा एक गुणनियंत्रण कक्ष आपल्याकडे राहणार आहे. निविदा कार्यपद्धतीमध्ये ज्या निविदा आहेत ते चांगल्या पद्धतीचे निविदा डॉक्युमेंट राहिलं तर आपल्याला चांगले कंत्राटदार निवडीला मुळात आपल्याला चांगली मदत होते. त्याच्यासुद्धा पूर्ण डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी बांधकाम विभागाचे निवृत्त सचिवांची एक कमिटी नेमली आणि त्याच्यामुळे पूर्ण निविदा कागदपत्र जी आहेत ती नव्याने तयार होतील आणि दर्जेदार कामासाठी दर्जेदार ठेकेदार निवडीसाठी आपल्याला त्याची निश्चितपणे मदत होणार आहे. एक समर्पित मोबाईल नंबर सुविधा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये होणार आहे. 100 दिवसांचा जर माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी 100 दिवसांच्या कार्यक्रमाची यावेळेस आपण घोषणा केलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा महानगरपालिका खूप चांगल्या पद्धतीने काम करते. संकेतस्थळाचं काम जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे. सुकर जीवन मानण्यासाठी आपल्याला मी सांगायला आनंद होईल की ज्यावेळेस प्रॉपर्टी टॅक्सचं असेसमेंट होत होतं तर वार्ड स्तरावर पण तिथे 6 टप्पे होते. महानगरपालिकेवर 6 लोक बघायचे, असे 5-5, 6-6, 10-10, 2-2, 3-3 महिने फक्त असेसमेंटसाठी लागायचे. त्याच्यात सगळे टप्पे कमी करून फक्त 5 टप्पे ठेवले, म्हणजे 7 टप्पे त्याच्यामधून काढून टाकले. तीच पद्धती होती. हॉस्पिटलचं नूतनीकरण असेल, नवीन रजिस्ट्रेशन असेल, त्याला सुद्धा 5-6 टप्पे होते. 3 टप्प्यावर ठेवलं. पहिलं ऍप्लिकेशन करणार, तिथला मेडिकल सुप्रिटेंडंट बघणार आणि DHO बघणार, तिथं MOH बघणार. 3 टप्प्यामध्ये ते सुद्धा. त्यामुळे काय होईल, त्यामध्ये गती येणार. प्रशासकीय सुधारणा करण्याचं ते एक आपण म्हटलं की कामामध्ये प्रशासकीय सुधारणा त्याच्यामध्ये करतो. जनतेच्या तक्रारींचं ज्यावेळेस आपण ग्रीव्हन्सेस पोर्टल तयार केलेलं आहे त्याचा आढावा मी माझ्या वैयक्तिक ज्यावेळेस आठवडे मीटिंग असतात सगळ्या खाते प्रमुखांचे त्याच्यामध्ये निश्चितपणे घेत असतो आणि जनतेच्या तक्रारी वेळेच्या वेळी सुटल्या पाहिजेत, त्यांना
रास्त आपण जे काही त्यांच्या मागण्या असतील त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण क्षेत्रीय कार्यालयांना जो भेटी आहेत आणि इथे शेवट कुठल्याही शहरामध्ये आपल्याला उद्योगांची वाढ झाल्याशिवाय, रोजगार निर्मिती झाल्याशिवाय पुढे शहराचा विकास होत नाही. त्यामुळे चांगल्या रोजगार गुंतवणुकीसाठी, विस्तार करण्यासाठी, गुंतवणूक प्रोत्साहनासाठी मी ऑलरेडी एक माझी बैठक सगळ्या इंडस्ट्री असोसिएशन बरोबर झाली, डेव्हलपर बरोबर झाली, आता हॉटेल असोसिएशन बरोबर सुद्धा घेणार आहे की जिथे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात त्यांना लागणाऱ्या सोयीसुविधा महानगरपालिकेमार्फत आपण देणार आहोत. नाविन्य उपक्रमामध्ये आपण एक इकॉनॉमिक मास्टर प्लॅन सेल याच्यामध्ये करणार आहोत. त्यामुळे आपल्याला शहराचं एक मास्टर प्लॅन, इकॉनॉमिक मास्टर प्लॅन सुद्धा याच्यामध्ये मिळेल. एक IAS प्रशिक्षण केंद्र, केवळ चांगल्या शिक्षणाबरोबरच आपल्याला पुढच्या चांगल्या भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये सुद्धा जाण्याची संधी आपल्या स्थानिक नागरिकांना मिळावी. त्यामुळे सानपाडामधली जी आपली लायब्ररी त्याच्यावरच आपण भारतीय प्रशासकीय सेवा केंद्र सुद्धा तिथे तयार करणार, प्रशिक्षण केंद्र करत आहोत. याच्यासाठी आपल्याला बऱ्याच ठिकाणी CSRचा निधी असतो, पण त्यांना मदत करायची असते, पण कशा पद्धतीने मदत करायची याची अडचण येते. त्यामुळे एक समाज विकास प्रतिष्ठान आपलं जे स्वतःचं सोशल वेलफेअर फाउंडेशन महानगरपालिकेचं राहील, त्याच्यामार्फत अनेक नागरिक सुद्धा मदत त्याच्यामध्ये करू शकतात आणि हा निधी मग शिक्षण असेल, आरोग्य असेल, त्याच्याबरोबर वातावरणातले बदल आहेत, पर्यावरण असेल, याच्यावर आपल्याला चांगल्या पद्धतीने सगळे ॲग्रिगेशन आपलं जे काही सगळ्यांची मदत आहे ती 1% आणून आपण त्याच्यामध्ये करण्याचं नियोजन ह्यावर्षी करतो.